प्रश्न पहिला. गट पर्वताचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? ए. माथा टोकदार असतो. बी. माथा सपाट असतो. सी. गोलाकार असतो. डी. खूप खोल असतो. ऑप्शन बी. माथा सपाट असतो. प्रश्न दुसरा. भारतातील कोणते पर्वत गट पर्वताचे उदाहरण आहे? ए. सह्याद्री. बी. हिमालय. सी. मेघालय पठार. डी. आरवली. ऑप्शन सी. मेघालय पठार. प्रश्न तिसरा. क्षितिज समांतर हालचाली परस्पर विरुद्ध दिशांनी झाल्यास खडकावर काय पडते? ए. दाब. बी. ताण. सी. उष्णता. डी. घर्षण. ऑप्शन बी. ताण. प्रश्न चौथा. ताण वाढल्यास खडकामध्ये काय निर्माण होते? ऑप्शन ए. ज्वालामुखी. बी. विभंग. सी. नदी. डी. पठार. ऑप्शन बी. विभंग. प्रश्न पाचवा. खडकांच्या थरांची सलगता कशामुळे राहत नाही? ऑप्शन ए. वारा. ऑप्शन बी. विभंग. ऑप्शन सी. पाऊस. ऑप्शन डी. नदी. उत्तर आहे ऑप्शन बी. विभंग. प्रश्न सहावा. समांतर दोन तडे पडल्यावर मधील भूभाग खचल्यास त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए. गटपर्वत. ऑप्शन बी. खवदरी. ऑप्शन सी. मैदान. ऑप्शन डी. टेकडी. उत्तर आहे ऑप्शन बी. खवदरी. प्रश्न 7. खवदरीची निर्मिती कशामुळे होते? ए. ज्वालामुखीमुळे. बी. दोन समांतर तड्यामधील भूभाग खचल्यामुळे. ऑप्शन सी. नदीच्या गाळामुळे. डी. वाण्यामुळे. हेच आहे ना? ऑप्शन बी. दोन समांतर तड्यामधील भूभाग खचल्यामुळे. प्रश्न 8. तड्यामधील भूभाग खचल्यामुळे खवदरीची उदाहरण म्हणून कोणती नदी दिली आहे? प्रश्न 8 मधील ऑप्शन ए. गंगा. बी. गोदावरी. सी. नर्मदा. डी. कृष्णा. उत्तर बरोबर आहे ऑप्शन सी. नर्मदा. प्रश्न 9. युरोपमधील कोणता पर्वत गट पर्वताचे उदाहरण आहे? ऑप्शन ए. अल्पास. बी. ब्लॅक फॉरेस्ट. सी. ॲडीज. डी. रॉकी. उत्तर आहे ऑप्शन बी. ब्लॅक फॉरेस्ट. प्रश्न 10. विभंगाची निर्मिती कोणत्या प्रक्रियेमुळे होते? ए. ताणामुळे. खडक तुटल्याने. बी. गाळ साचल्याने. सी. पावसामुळे. डी. हिमवर्षामुळे. ऑप्शन ए. ताणामुळे. खडक तुटल्याने. प्रश्न 11. खवदरीमध्ये मधील भूभागाची हालचाल कशी होते? वर उचलला जातो. बी. खाली खचतो. सी. स्थिर राहतो. डी. वितळतो. खाली खचतो.